नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. शिक्षण हा राष्ट्राचा भक्कम पाया मानला जातो. फक्त वैयक्तिक विकासासाठीच नाही, तर देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी देखील शिक्षण कारणीभूत ठरते. म्हणूनच शिक्षणाच्या विकासासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी आपले सरकारच नाही, तर वेगवेगळ्या कंपन्या आपल्या समाज कल्याण संस्थांमार्फत वेगळे प्रोग्राम किंवा योजना आखत आहेत आणि त्या यशस्वी रीतीने कार्यान्वित देखील करत आहेत. आज आपण अशाच एका कंपनीविषयी चर्चा करणार आहोत, जिचं नाव आहे भारती एंटरप्राइजेस. मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्कॉलरशिप बाय कॉर्पोरेटच्या दुसऱ्या भागात, जिचं नाव आहे भारती एअरटेल स्कॉलरशिप प्रोग्राम. भारती एंटरप्राइजेस. भारती एंटरप्राइजेस हिची स्थापना 1976 मध्ये सुनील भारती मित्तल यांनी केली होती. सुरुवातीला सायकलचे पार्ट्स मॅन्युफॅक्चर करत करत 1995 साली त्यांनी एअरटेल या ब्रँड नावाने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आणि बघता बघता फक्त भारतातच नव्हे, तर दक्षिण आशिया, आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका अशा 15पेक्षा जास्त देशांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आज हा ग्रुप फायनान्शियल सर्व्हिसेस, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री या सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आपल्या देशाला जर प्रगतिशील करायचं असेल, तर शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. याच उद्दिष्टाने भारती एंटरप्राइजेसने 2000 साली भारती एअरटेल फाउंडेशनची स्थापना केली होती. हिचं मूळ उद्दिष्ट शिक्षण क्षेत्रात रूपांतर घडवून आणून ग्रामीण भागातील लहान मुलांच्या आणि तरुणांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करणे हा होता. स्थापनेपासून आजपर्यंत या संस्थेने प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या विकासासाठी अनेक योजना आखून त्या अंमलात आणलेल्या आहे. आज आपण यांच्या अनेक योजनांपैकी एका योजनेबद्दल चर्चा करणार आहोत, जिचं नाव आहे भारती एअरटेल स्कॉलरशिप प्रोग्राम. विविध स्तरावरील सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना शिक्षणासाठी सहकार्य मिळावे म्हणून भारती एअरटेल फाउंडेशनने 2024 सालापासून भारती एअरटेल स्कॉलरशिप सुरू केलेला आहे. ही स्कॉलरशिप मेरिट कम मीन्स बेसिसवरती अशा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना दिली जाते, ज्यांनी टेक्नॉलॉजी बेस्ड इंजिनिअरिंग कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. आता कोणते कोणते कोर्सेस यात समाविष्ट आहेत, जसं की इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आहे, त्याच्यानंतर टेलिकॉम आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, डेटा सायन्सेस आहे, कम्प्युटर सायन्सेस आहे, त्याच्यानंतर एरोस्पेस आहे आणि एमर्जिंग टेक्नॉलॉजीज जसं की AI आहे, IoT आहे, AR, VR आहे, मशीन लर्निंग आहे, रोबोटिक्स आहे. या विषयांमध्ये ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. आता ही स्कॉलरशिप अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी देखील उपलब्ध आहे आणि 5 वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्ससाठी देखील उपलब्ध आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी BSc ॲडमिशन घेतलेलं आहे, तरी देखील मी या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकते आणि मी BSc प्लस MScसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, तरी देखील मी या कोर्सला अप्लाय करू शकते 5 वर्षासाठी. आता याची कंडिशन अशी आहे, की तुम्ही ज्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, ती युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज NIRFच्या टॉप 50 रँकमधलं लिस्टेड कॉलेज असायला हवं. आता ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना कसं सहकार्य करते? सर्वात पहिलं तर आहे, या स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांनी ज्या पण कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीची त्या कोर्ससाठीची असलेली वार्षिक फी ही 100% कव्हर केली जाते. दुसरं असं आहे, की अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी अप्लाय केलेले विद्यार्थी देखील स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात. प्लस 5 वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी देखील स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे स्कॉलरशिप 5 वर्षापर्यंत देखील उपलब्ध होऊ शकते. क्रायटेरिया इतकाच आहे, की विद्यार्थ्यांनी ती वेळोवेळी रिन्यू करावी लागते आणि रिन्यूअलचा जो काही क्रायटेरिया असतो तो मॅच करावा लागतो. तिसरं असं आहे, की या स्कॉलरशिप अंतर्गत हॉस्टेल आणि मेसची फी देखील कव्हर केली जाते. क्रायटेरिया इतकाच आहे, की विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी अप्लाय केलेलं असलं पाहिजे. चौथं आहे, की विद्यार्थी जर PGमध्ये राहत असेल किंवा कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल व्यतिरिक्त बाहेर कुठल्यातरी हॉस्टेलमध्ये राहत असेल, तर दोन्ही हॉस्टेलपैकी ज्या हॉस्टेलची फी कमी असेल ती विद्यार्थ्यांना मिळते. फॉर एक्झाम्पल, सपोज माझ्या कॉलेजच्या हॉस्टेलची फी कमी आहे आणि मी बाहेरच्या हॉस्टेलमध्ये राहते ज्याची फी जास्त आहे. तर मला कॉलेजच्या हॉस्टेलच्या फीजनुसारच पैसे मिळणार. याचा अर्थ जर वरचे काही पैसे असतील तर ते तिथे मला स्वतः भरायचे आहेत. सपोज
बाहेरच्या हॉस्टेलची फी कमी आहे आणि कॉलेजची युनिव्हर्सिटीची हॉस्टेलची फी जास्त आहे. तर मला बाहेरच्या हॉस्टेलच्या फीजनुसारच पैसे मिळणार. सो हा क्रायटेरिया इथे आहे. त्याच्यानंतर 5वं असं आहे, की तुम्हाला पहिल्या वर्षी लॅपटॉप दिला जातो. आता ह्या लॅपटॉपच्या सुरक्षिततेची जबाबदारी संपूर्णतः विद्यार्थ्यांची असते. लॅपटॉप रिप्लेस केला जात नाही. तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला जॉब लागलेला आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्याही एका विद्यार्थ्याचा शिक्षणाचा शालेय किंवा महाविद्यालयीन तुमच्यावरती डिपेंड असेल, शिक्षणाला हातभार लावावा अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर ही आहेत ह्या स्कॉलरशिपची वैशिष्ट्य. या व्यतिरिक्त या स्कॉलरशिपमध्ये सांगितलेल्या खर्चाव्यतिरिक्त इतर कुठलेही खर्च जर असतील, तर ते विद्यार्थ्यांची जबाबदारी असते. स्कॉलरशिपमध्ये इतर कुठलेही खर्च कव्हर होत नाही. आता असं आहे, की सपोज तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना तुमची कुठलीही माहिती खोटी आढळल्यास तुमचं स्कॉलरशिपचं ॲप्लिकेशन रद्द होऊ शकतं. स्कॉलरशिप मिळाल्यानंतरही जर तुमची स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशनमध्ये भरलेली कुठलीही माहिती खोटी आढळल्यास तुम्हाला मिळालेली रक्कम पुन्हा वसूल देखील केली जाऊ शकते. सो स्कॉलरशिपचा फॉर्म अप्लाय करताना जे काही माहिती त्याच्यात भरा ती अ, खरी खरीच भरा असं छोटीशी अपेक्षा पण आहे. या स्कॉलरशिपच्या एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया सर्वात पहिला क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थ्याने फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्याचा कन्फर्म पुरावा असला पाहिजे. मग तो अंडरग्रॅज्युएट कोर्ससाठी असू दे किंवा 5 वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्ससाठी कन्फर्म पुरावा असणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की विद्यार्थी भारतीय नागरिक असला पाहिजे. तिसरं असं आहे की विद्यार्थ्याच्या पालकांचं उत्पन्न हे 8.5 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. चौथा क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थ्यांनी जी नोंद घ्यायची आहे ही स्कॉलरशिपमध्ये प्राधान्य हे विशेषतः मुलींना, त्याच्यानंतर अपंग विद्यार्थ्यांना, अनाथ विद्यार्थ्यांना किंवा सिंगल पॅरेंट्स असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा ट्रान्सजेंडर अशा विद्यार्थ्यांना दिलं जातं. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि 5वा क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थी इतर कुठल्याही सवलतीचा किंवा स्कॉलरशिपचा फायदा घेत नाही. ते डॉक्युमेंट्स काय काय सबमिट करणार आहात. सर्वात पहिलं आहे आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही काय सबमिट करणार आहात? तुमचं आधार कार्ड. दुसरं असणार आहे तुम्हाला तुमचं करंट इयरला ॲडमिशन घेतल्याचा पुरावा सबमिट करायचा आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय सबमिट कराल तुम्ही? तर ॲडमिशन घेतलेल्याचं कॉलेजचं किंवा युनिव्हर्सिटीचं जे काही लेटर असेल ते सबमिट करायचं आहे आणि कॉलेज आणि युनिव्हर्सिटीची तुम्ही फी भरलेली असेल त्याचं लेटर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तिसरं असणार आहे तुम्हाला 12वीची मार्कशीट सबमिट करायची आहे. चौथं आहे JEEचं स्कोर कार्ड किंवा तुम्ही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचं एंट्रन्स एक्झाम दिलेली असेल त्याचं स्कोर कार्ड. दोघांपैकी जे पण तुमच्या केसमध्ये ॲप्लिकेबल असेल ते तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे. 5वं आहे तुम्हाला तुमच्या पालकांचं उत्पन्नाचं प्रूफ सबमिट करायचे आहे. याच्यासाठी डॉक्युमेंट काय सबमिट करणार आहात? तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेल्याचा फॉर्मचं कॉपी आणि प्लस बँक स्टेटमेंटची कॉपी मागच्या 6 महिन्याची तुम्हाला सबमिट करावी लागणार आहे. आता सपोज तुमच्या पालकांचं उत्पन्न टॅक्स ब्रॅकेटमध्ये नसेल येत किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नसेल करत, तर तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला तुमच्या पालकांचं गव्हर्नमेंटकडून मिळालेलं इन्कम सर्टिफिकेट प्लस त्यांची बँक स्टेटमेंटची मागच्या 6 महिन्याची कॉपी सबमिट करणार आहात. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या बँक डिटेल्स सबमिट करायच्या आहेत. बँक डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं बँकेचं नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड, बँकेचं ब्रँचचं नाव या सर्व डिटेल्स भरायच्या आहेत आणि मागच्या 6 महिन्याची बँक स्टेटमेंट सबमिट करायची आहे. आता इथं बँक डिटेल्स सबमिट करताना तुम्हाला तुमचं देखील सबमिट करायचं आहे बँक स्टेटमेंट आणि बँक डिटेल्स आणि तुमच्या पालकांची देखील सबमिट करायची आहे बँक डिटेल्स आणि बँक स्टेटमेंट म्हणजे दोघांचं देखील सबमिट करायचं आहे. तुम्हाला तुमच्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीच्या बँक डिटेल्स देखील सबमिट करायच्या आहेत. कॉलेज किंवा बँक्सच्या युनिव्हर्सिटीच्या डिटेल्समध्ये बँकेचा अकाउंट नंबर असणार आहे, बँकेचं नाव असणार आहे, IFSC कोड असणार आहे, बँकेचं ब्रँचचं नाव असणार आहे. या सर्व डिटेल्स तुम्हाला तिथं सबमिट करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावा लागतो तिथे आणि या सर्वांनंतर तुम्हाला तिथे एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचं. सपोज तुमचं काही अचिव्हमेंट्स असतील, तुम्ही काही प्रोजेक्टवरती काम केलेलं असेल किंवा तुम्ही काही पार्ट टाईम जॉब केलेले असू शकतात किंवा अजून काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा इनोव्हेशन काही केलेलं असेल, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एका डॉक्युमेंट्सवरती लिहून काढून त्या तिथं तुम्हाला सबमिट देखील करायच्या आहेत.
त्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा एक्सपेन्सेसचा पुरावा, तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुमच्याकडे सपोज पेमेंट म्हणजे रेंट रिसिप्ट असू शकते किंवा हॉस्टेलची फी भरलेल्याचे ज्या रिसिप्ट्स असतात त्या सर्व तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे पुरावा म्हणून. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे तुम्ही जे शिकत आहात त्याचं पर्पज काय आहे, तुमचं मुख्य उद्दिष्ट काय आहे हे शिकण्यामागचं, याचं तुम्हाला एक छानसं डॉक्युमेंट बनवायचं आहे आणि ते देखील अपलोड करायचं आहे. तर हे झाले सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट जी या स्कॉलरशिपसाठी तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला अपलोड करायची आहे. ओके, आता स्कॉलरशिपला अप्लाय करायची प्रोसेस बघूया. स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी मी तुम्हाला लिंक दिलेली आहे पुढच्या स्लाईडवरती, जिथे तुम्हाला जायचं आहे आणि अप्लाय स्कॉलरशिपवर क्लिक करायचं आहे. अप्लाय स्कॉलरशिपवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवरती डायरेक्ट होता, जिचं नाव आहे बडी फॉर स्टडी. आता हे बडी फॉर स्टडीच्या पेजवरती गेल्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी तिथं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही डायरेक्टली स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. जर तुम्ही रजिस्ट्रेशन नाही केलेलं आहे तर तुम्हाला आधी तिथं रजिस्टर करायचं आहे आणि मग स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे. स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी अप्लाय स्कॉलरशिपवरती क्लिक करणार आहात तुम्ही. तिथं फॉर्म ओपन होईल, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पर्सनल डिटेल्स फिल करणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शैक्षणिक डिटेल्स फिल करणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला तिथं एक ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स ऑप्शन येईल, ते तुम्ही तिथं टिक करणार आहात. ते झालं त्याच्यानंतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म एकदा प्रिव्ह्यूमध्ये जाऊन चेक करणार आहात. तुम्ही सर्व डिटेल्स व्यवस्थितरित्या फिल केलेले आहेत की नाही, काही राहिलेलं आहे की नाही, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत की नाही, ते सर्व तुम्ही एकदा चेक करणार आहात. हे सर्व अपलोड केलेलं चेक केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित सापडलं मग तुम्ही सबमिट करू शकता. तुम्ही सबमिट केलं म्हणजे तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय केलेलं आहे. आता 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिलं म्हणजे स्कॉलरशिपला 2025-26च्या स्कॉलरशिपची जी डेडलाईन होती ती ऑलरेडी संपलेली आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये क्लोज झालेली आहे. सो यावर्षीच्या स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय नाही करू शकणार आहात. पुढच्या वर्षी जेव्हा स्कॉलरशिपची नवीन लिंक ओपन होईल तेव्हा तुम्ही 26-27च्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. दुसरी गोष्ट, स्कॉलरशिप अप्लाय करण्यासाठी काहीही चार्जेस नाही आहे. स्कॉलरशिप फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अप्लाय करू शकता. सो जर कुठलीही लिंक सस्पिशियस आली पेमेंट करण्यासाठी तर तुम्हाला मी मेल ID दिलेला आहे पुढच्या स्लाईड्समध्ये, त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आणि सरळ मेल पाठवायचा आहे. पेमेंट काहीही करायचं नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे काही डिटेल्स भराल ते खरे भरायचे आहेत. डॉक्युमेंट्स जे काही अपलोड कराल ते सगळं खरे भरायचे आहेत. काहीही गडबड गोंधळ आढळला तर तुमची स्कॉलरशिप रद्द होऊ शकते. या गोष्टीचं भान ठेवूनच स्कॉलरशिपचं ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे. तर ही होती स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस. ओके, आता स्कॉलरशिपच्या सिलेक्शनची प्रोसेस पाहूया. तुम्ही जिथं ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, तुमची पर्सनल माहिती, तुमची शाळेची माहिती म्हणजे शैक्षणिक डिटेल्स सर्व काही फिल केलेलं आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड केलेले आहेत. तुमच्या पालकांचं उत्पन्नाचं डॉक्युमेंट्स, तुमचं ॲडमिशनचं डॉक्युमेंट्स, तुमचं स्कोप ऑफ पर्पजचं स्टेटमेंट सर्व काही तुम्ही अपलोड केलेलं आहे. सर्व माहिती फिल करून ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेला आहे. आता सर्व अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही कॅन्डिडेट्स एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार शॉर्टलिस्ट केले जातात. आता या शॉर्टलिस्ट केलेल्या कॅन्डिडेट्सच्या सर्व डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन होतं. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचं पुन्हा ऑडिओ व्हिडिओ इंटरव्ह्यूज होतात. हे ऑडिओ व्हिडिओ इंटरव्ह्यूज झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करताना जो ॲड्रेस प्रूफ काही दिलेला असेल त्या ॲड्रेस प्रूफचं फिजिकल व्हेरिफिकेशन होतं, म्हणजे तुमच्या घरी जाऊन देखील ते चेक करतात की तुम्ही तिथे राहता की नाही. सो हे सर्व झाल्यानंतर सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कॅन्डिडेट फायनली स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट केला जातो आणि मग सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होते. ओके, आता स्कॉलरशिपला अप्लाय करायची जी लिंक आहे ती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. इथे तुम्हाला मी एक ईमेल ID देखील दिलेला आहे. तुम्हाला जर स्कॉलरशिपबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही त्या ईमेल ID वरती लिहू शकता. दुसरं असं आहे की तुम्हाला बडी फॉर स्टडीची लिंक देखील तिथं दिलेली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. आता हे सर्व झालं या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठीच्या लिंक्स. आता तुम्हाला इथे 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिलं म्हणजे स्कॉलरशिप अप्लाय करण्यासाठी 0 चार्जेस आहेत. कोणतेही चार्जेस पे करावे लागत नाही.
सो अप्लाय करताना इन केस कुठलीही साईट अशी आली मध्ये की जिने तुम्हाला पेमेंट करायला सांगितलं आहे, इमिजिएटली स्टॉप करायचं आहे. त्या साईटचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. जो ईमेल आयडी दिलेला आहे तुम्हाला तिथं मेल करायचा आहे आणि त्यांना मेल पाठवून सांगायचं आहे. स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी काहीही चार्जेस नाही आहेत. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट एक आहे की या वर्षीच्या स्कॉलरशिपची जी ॲप्लिकेशनची डेडलाईन होती ती सप्टेंबरमध्ये ऑलरेडी क्लोज झालेली आहे. सो यावर्षी तुम्ही आता स्कॉलरशिपला अप्लाय नाही करू शकत आहात. पण पुढच्या वर्षी 26-27च्या स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करू शकाल. तेव्हा तुम्ही स्कॉलरशिपच्या लिंकवर जा. ह्या लिंकवरती जाऊन अप्लाय बटन क्लिक करून तुमचं प्रोसेस कंप्लीट करू शकता. तिसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे काही माहिती भराल ती खरी भरायची आहे. डॉक्युमेंट्स जे काही अपलोड कराल ते खरे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे चुकीची किंवा खोटी माहिती आढळली तर तुमची स्कॉलरशिप ही रद्द होऊ शकते. इन केस तुमची स्कॉलरशिप अप्रूव्ह देखील झाली आणि तुमच्या अकाउंटला पैसे देखील आले आणि नंतर तुमची माहिती खोटी आढळली तर तुमची स्कॉलरशिप रद्द होऊन तुम्हाला जे पेमेंट केलेलं आहे त्यांनी ते तुमच्याकडून ते पुन्हा रिकवर देखील करू शकतात. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कुठल्याही स्कॉलरशिपला अप्लाय करताना खोटी माहिती किंवा खोटे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही आहेत. तर हे होतं या भारतीय एअरटेल स्कॉलरशिप प्रोग्रामबद्दल. लक्षात ठेवायचं आहे की ही स्कॉलरशिप अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरायचं नाही आहे ज्यांना याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला काहीही क्वेरीज किंवा शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. पुढच्या वेळेस आपण अजून एका नवीन स्कॉलरशिपबद्दल चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.